एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल। आजचा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे कारण आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे स्वीटीच्या आजी आजोबांचं अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन। तर या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे प्रिपरेशन, डेकोरेशन, केक कटिंग आणि बरंच काही, त्यामुळे व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आता सेलिब्रेशन म्हटलं की लास्ट मोमेंट शॉपिंग तर नक्की बनतच। आता आपण केक पिक करणार आहोत, डेकोरेशन घेऊन येणार आहे आणि आई बाबांसाठी एक छान गिफ्ट पण घेणार आहोत। आता केक तर पिक करून झाला, आता बारी आहे लहान पोरांसाठी स्नॅक्स घेण्याची। तर आम्ही इथे चिप्स पिक करतोय कारण पोरांना चिप्स खूप आवडतात। यासोबतच त्यांची अजून एक डिमांड असते, ती म्हणजे डिफरंट फ्लेवर्सचे कोल्ड ड्रिंक। तर इथून आम्ही कोल्ड ड्रिंक पिक करतोय। आता बऱ्यापैकी सगळं तर झालेलं आहे, आता फक्त आम्हाला बिर्याणीची ऑर्डर द्यायची आहे। तर इथून बरीच अशी शॉपिंग झालेली आहे आपली। तर आता इथे बिल पे करणार आणि आम्ही निघणार बिर्याणीची टेस्टिंग करायला की कुठे बिर्याणी चांगली मिळेल। जवळजवळ 4 ते 5 शॉप पाहिल्यानंतर लास्टला आम्ही या शॉपमध्ये आलो, जे की आमच्या घराच्या अगदी जवळ होते। शेवटी आम्ही बिर्याणीची ऑर्डर इथेच दिली। या अगोदर आम्ही इथे कधी ट्राय नव्हते केले, पण आज यांची बिर्याणी टेस्ट केल्यानंतर इथली टेस्ट मला खरंच खूप जास्त आवडली। बाकीच्या शॉप्स मध्ये आम्ही गेलो होतो ते दिसायला खूप छान होते, पण टेस्ट इतकी खास नव्हती। ते बोलतात ना, डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर, तर ते इथे खरं निघालं। मग नंतर जेव्हा आम्ही घरी पोहोचलो तेव्हा पाहिलं तर स्वीटीचा मस्त असा डान्स चालू होता आणि सगळे पोरं खूप एक्साइटेड होते। ऑनेस्टली मला फॅमिली सेलिब्रेशन्स खूप आवडतात। स्मॉल मोमेंट सेलिब्रेट केले की मेमरीज खूप स्पेशल होतात। चला बघूया काय काय घेतो आपण आणि काय काय आज डेकोरेट करतो। तर आजच्या वॉल डेकोरेशनची जबाबदारी घेतली आहे स्वीटीच्या पप्पांनी आणि ते आज डेकोरेशन करणार आहेत। आणि इथे अजून पण पोरांची मस्त मजा चालू आहे, डान्स काही थांबेना। ऑलमोस्ट सगळं रेडी झालं आहे, फक्त आई बाबांची तयारी बाकी आहे आणि मुलं तर कधीपासूनच रेडी आहेत। प्रिशा, रेवा आणि संस्कृती यांचा तर मेकअप पण झालेला आहे। तर स्वीटीला एंटरटेन करतात ते मस्त असा डान्स करून आणि स्वीटी पण मस्त पैकी त्यांच्यासोबत एन्जॉय करतीये। फॅमिली सोबत सेलिब्रेट करायला एक वेगळीच फिलिंग असते। बिझी लाईफ मध्ये आपण सगळे इतके ऑक्युपाइड असतो, पण असे स्पेशल ऑकेजन सगळ्यांना एकत्र आणतात। त्यामुळेच तर दीज मोमेंट्स आर सो प्रिशियस। आता मुले पण एन्जॉय करून करून खूप जास्त थकले होते, म्हणून म्हटलं की त्यांच्यासाठी स्नॅक्स घेऊन यावे। मग जोपर्यंत आई बाबा रेडी होत होते तोपर्यंत केक कटिंगच्या अगोदर आम्ही सगळ्यांनी पण एकत्र येऊन डान्स केला, मुलांना जॉईन केले आणि आम्ही पण खूप जास्त एन्जॉय केले। असे सगळे एकत्र आले की खरंच खूप छान वाटतं। Finally, the moment we have been waiting for. Happy anniversary, आई आणि बाबा. Thank you for always standing by us, supporting us आणि unconditional love देण्यासाठी. God bless you both with good health, happiness, laughter आणि खूप खूप years of togetherness.
हॅपी अॅनिव्हर्सरी वन्स अगेन. ऑनेस्टली सगळ्यात जास्त त्यांच्या फेसवरचा स्माइल आमच्यासाठी खूप प्रिशियस आहे. उत्कर्ष सर्व करतोय सगळ्यांना. He loves managing food. आणि ही बघा प्रिशा. सेलिब्रेशन नंतर ऑब्व्हियसली डिनर तर बनतच. आता सगळे फॅमिली मेंबर्स सोबत मस्त डिनर एन्जॉय करणार आहोत. गुड फूड प्लस फॅमिली इज इक्वल टू परफेक्ट सेलिब्रेशन. आजचा कम्प्लीट डे खरंच खूप ब्युटिफुल होता. फॅमिली सोबत स्पेंड केलेला टाइम हा सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट असतो. तुम्हाला आमचा हा फॅमिली ब्लॉग आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट मध्ये आई बाबा अॅनिव्हर्सरी विशेष नक्कीच करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.